ज्या पद्धतीने केडियासारखा किडा बाहेर आला तेव्हाच मी सांगितलं होतं की अनेक किडे आता बाहेर येतील। कारण राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा एक होत आहेत म्हटल्यानंतर बुडाला आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसायला लागले। राज्यातले एक आमदार आशिष शेलार कालच त्यांनी बाईट दिली। त्यांनी मनसैनिक शिवसैनिक यांना दहशतवाद्यांबरोबर जोडलं। तेव्हा मी असं म्हटलं की जे दहशतवादी ठरवून ठरवून हिंदूंना मारलं आणि ते पण पुरुषांना, हा डाव नक्की कोणाचा होता? ते दहशतवादी होते। 1.5 तास इमान घालत होते तेव्हा सिक्युरिटी कुठे गेली होती? त्यानंतर लगेच 1.5 तासानंतर हे सगळं मीडियाच्या किंवा त्या लोकांच्या सांगण्यावरनं मी बोलते। त्याच्यानंतर त्या संपूर्ण 250 मीटर किंवा लगेच ते दहशतवादी गेले कुठे? दहशतवादी पाताळात गेले, स्वर्गात धाडले, कुठे समुद्रात गाडले, कुठे गाडलं त्यांना? का त्यांना अजून पकडलं गेलं नाही आणि देशासमोर आणले गेले नाहीयेत? ज्या महिलांचं सिंदूर काढून घेतलं, ज्या नतद्रष्ट नालायक लोकांनी, नंतर ह्याच भारतीय जनता पार्टीच्या यांनी सिंदूर वाटप, हो या सिंदूरची किंमत अनेक पिक्चरच्या एका वाक्यात सांगितली आहे। हा सिंदूर कमजोर नाहीये आणि तो सिंदूर कोणीही वाटण्यासारखा नाहीये। तिथे पण महिलांची थट्टा केली गेली। एवढं सगळं होत असताना जाणून बुजून 1ली ते 4थी हिंदी भाषा आणली। खरं हिंदी 5वी पासून सगळ्यांना आहे। आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही। आमची जी सक्ती आणली गेली अनिवार्य, त्या गोष्टीला विरोध होता सगळ्यांचाच, आमचाच नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाही किंवा राजसाहेब ठाकरे यांचा नाही, तो विचारवंतांचा, कलाकारांचा, मराठी कलाकारांचा, त्यानंतर जे शिक्षण पद्धत कायम बघत आलेले आहेत त्या सगळ्या लोकांनी विरोध केला। आणि त्या लहान मुलांवर ज्याला मातृभाषा कळायला थोडी वेळ लागेल त्याच वेळेला हिंदी सारखी असलेली दर्जा दिलेला आहे आणि अशा वेळी